नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर मेन्सुरेशन लेंथ ऑफ द आर्क या भागाला आज आपण सुरुवात करणार आहोत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जो एरिया ऑफ द सेक्टर पाहिला त्याच्याशीच रिलेटेड आपल्याला लेंथ ऑफ द आर्क पाहायचा आहे. समोर तुम्हाला काही वर्तुळ दिसत आहेत की ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान मापाच्या आहेत. त्या त्रिज्या असणारी वर्तुळ, समान त्रिज्या असणारी वर्तुळ थीटा 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 थीटा, प्रत्येक ठिकाणी एक मेजर ऑफ एन आर्क आपल्याला दिलेला आहे. म्हणजे कंसाशी तयार केलेल्या कोणाचं माप दिलेलं आहे. पहिला आहे आणि काही ठिकाणी शॅडेड केलेले आहेत, डार्क केलेले भाग आहेत. इथं पूर्ण वर्तुळाला शॅडेड केलंय, इथं हाफ आहे, इथं 1/4 आहे आणि इथं 1/6 पार्ट केलेला आहे. काय आहे हा भाग, याचा ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. पहिल्या प्रथम जो हा सर्कल वर्तुळ दिसतोय त्याचा पूर्ण थीटाचं माप आहे. पूर्ण वर्तुळ असल्यामुळे 360 डिग्री आहे आणि तो जो बाहेरचा भाग आहे तो त्या वर्तुळाचा पूर्ण परिघ आहे, म्हणजे सर्कमफ्रन्स आहे. सर्कमफ्रन्स काढताना ह्या इथं आपण जर चेक केलो आणि दोरीनं मोजलं तर ही मिळणारी एक लांबी आहे. ती लांबी म्हणजेच काय आहे तर वर्तुळाचा परिघ आहे, सर्कमफ्रन्स आहे आणि त्याची किंमत आहे 2πr. ही जी लांबी आहे, लेंथ आहे, लेंथ, त्यामुळे आपण त्याला एल नाव देऊया. मग ही जी किंमत आहे ती यामध्ये बदलते. इथं टोटल आहे, इथं हाफ आहे, निम्मा आहे. म्हणजे एवढ्याच कंसाचं माप हे किती येणार आहे, टोटलच्या निम्म, कारण सगळ्यांच्या त्रिज्या समान आहे. मग याचं माप किती येणार आहे तर याचं माप एलचं माप हाफ ऑफ 2πr. आता इथं पण एल, इथं पण एल, याला नंबर 1 देतो, याला नंबर 2 देतो. इकडच्याला आपण 3 नंबर घेऊ. थर्ड नंबर लेंथ काय येते तर ही टोटल जी लेंथ आहे त्याचे 4th पार्ट इथं दिसून येतोय. 4 समान भाग केले, 1/4 ऑफ 2πr. इन द लास्ट जो आहे तो काय केलाय 360चा हाफ, 360चा 4th पार्ट, 360चा 6th पार्ट या ठिकाणी दिसून येते. जो अँगल आहे त्याचा 6वा हिस्सा केलेला आहे. ह्या चौथ्याची लांबी किती असणार आहे, जर जो आपण 2πr लेंथ घेतोय, इथे निम्मा, तिसरा हिस्सा, चौथा हिस्सा आणि या ठिकाणी 6वा हिस्सा, 6th पार्ट, 6वा हिस्सा आपल्याला दिसून येतोय. म्हणजे जो थीटा आहे त्याच्याशी रिलेटेड सगळ्यांची माप बदलत गेलीत. टोटल असेल तर टोटल कर्व्ड सरफेस एरिया, हाफ असेल तर हाफ, 4th पार्ट असेल तर 4th, 6th पार्ट असेल तर 6th. या पद्धतीने तर आपल्याला किंमत मिळालीच आहे. पण ह्या सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल 2πr ची किंमत लेंथ ऑफ द आर्क मध्ये जर आपण या पद्धतीनं मिळवली तर ती किंमत आपल्याला मिळवत असताना लेंथ ऑफ आर्कचं सूत्र मिळत जाते. ते कसं, लेंथ ऑफ आर्कचं याच फॉर्म्युल्यामध्ये टेबलमध्ये आपण मांडूया, आपल्याला लक्षात येईल. पहिला L1 हा जो आपण घेतोय त्याचा मेजर ऑफ आर्क थीटा आहे 360 डिग्री. इथं जर आपण टाकला तर 360 डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू 1. या पद्धतीने किंमत मिळणार आहे. आणि त्या बाजूला जर आपण ती किंमत ठेवली तर काय येणार आहे, लेंथ ऑफ आर्क जर आपण चेक केला तर टोटल 2πr ही पूर्ण किंमत असणार आहे 1 व्हॅल्यू 1 रकमी इथं दिलेली. जर आपण लेंथ ऑफ आर्क सेकंड घेतला याचा तर त्याची थीटा आहे, मेजर ऑफ आर्क मीन्स थीटा, याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 180 आणि 180 डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू हाफ. आणि इथं मिळालेली किंमत किती आहे 1/2 ऑफ 2πr. या पद्धतीनं म्हणजेच 2 कॅन्सल होईल, πr किंमत राहील. थर्ड मध्ये काय होणार आहे बघा, थर्ड मध्ये 90 डिग्री किंमत आहे. 90 डिवायडेड बाय 360, 9 चौक 36, 1/4 किंमत मिळणार आहे 1/4 ऑफ 2πr मीन्स πr डिवायडेड बाय 2 ही किंमत आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाते.
लास्ट मध्ये आपल्याला L4 जो चौथ्याची लांबी आहे, टोटल कंस हाफ आर्क, फोर्थ टाइप ऑफ आर्क, 6 पार्ट ऑफ आर्क, 60 डिग्री, 60 डिवाइडेड बाय 360, 636, 1/6 ऑफ द 360 डिग्री, 1/6 इंटू 2 पाय आर. म्हणजे इथं बेत्रिक्सा पाय आर डिवायडेड बाय 3 ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी किंमत मिळून जाईल. म्हणजे आपल्याला मिळालेली किंमत ही 360 आणि थीटा जो तयार होतोय त्या थीटावरून कंस ठरतोय. मेजर ऑफ एन आर्क ऑफ ए सर्कल is a theta, then its length is obtained by multiplying the circumference of the circle. Circumference of the circle ह्याला गुणल्यानंतर कोणी गुणलं? मेजर ऑफ एन आर्क कंसाच्या लांबी मेजर ऑफ एन आर्क थीटानं गुणलं. थीटानं 360 न 1, 180 न हाफ न, 90 न 1/4 न, 60 न 1/6 न. म्हणजे थीटा जो आहे थीटा छेद 360 यानंच गुणलेला आहे. कोणाला गुणलंय? लेंथ ऑफ आर्क, त्याच्या सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलला गुणलेला आहे. परिघाला गुणलेला आहे थीटा छेद 360 न. तेव्हा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? लेंथ ऑफ द आर्क. यावरून आपल्याला टोटल लेंथ ऑफ दॅट आर्क इज ए थीटा जर आपण चेक केला तर हा मिळणार आहे थीटा अपॉन 360 डिग्री, आणि हीच इथं किंमत ठेवली तर असणार आहे थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी किंमत मिळणार आहे. म्हणजे पॅटर्न इन दॅट टेबल मेजर्स ऑफ एन आर्क दॅट इज ए थीटा ऑफ द सर्कल, मेजर ऑफ एन आर्क ऑफ द सर्कल थीटा, देन द लेंथ इज ऑब्टेन्ड. लांबी कशी मिळाली आपल्याला? मल्टिप्लाइंग the circumference of the circle, म्हणजे मेजर ऑफ आर्क आणि सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल यांचे मल्टिप्लिकेशन गुणाकार केला की आपल्याला काय मिळणार आहे? लेंथ ऑफ द आर्क. आणि तेच आपल्याला सूत्रात या ठिकाणी आपण मांडूया. लेंथ ऑफ द आर्क त्याला आपण L म्हणलो होतो. ती किंमत काय मिळणार आहे? थीटा डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय आर. ही किंमत आपण लिहितोय. जसं आपण एरिया ऑफ द सेक्टर मध्ये आपण किंमत मांडली त्याच पद्धतीनं इथं लेंथ ऑफ आर्क ची पण किंमत मिळवू शकते. लेंथ ऑफ आर्क तसाच ठेवूया, 2 पाय आर इकडे आणूया, थीटा अपॉन 360 डिग्री. या पद्धतीनं आपल्याला किंमत मिळणार आहे. L म्हणजे कोण आहे? तर लेंथ ऑफ आर्क. पाय आर कोण आहे? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ह्यांची जेव्हा आपण किंमत मिळवतो ती काय मिळणार आहे? थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला ती किंमत मिळून जाईल. अशी आपल्याला लेंथ ऑफ आर्क मिळालेली आहे आणि यापूर्वी आपण एरिया ऑफ द सेक्टर पण मिळालेला आहे. या दोघांचा रिलेशन, ह्या दोघांचा नातेसंबंध काय आहे? द रिलेशन बिटवीन द लेंथ ऑफ एन आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर, ते आता आपण यानंतर पाहूया. रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ एन आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर, कंसाची लांबी आणि पाकळीचं क्षेत्रफळ यांच्याशी असणारं रिलेशन, ह्यासाठी समोर दोन्हीचीही सूत्र आपण फॉर्म्युले घेतलेले आहेत. एरिया ऑफ द सेक्टर मीन्स ए इज ए एरिया ऑफ द सेक्टर थीटा अपॉन 360 डिग्री इंटू पाय आर स्क्वेअर. लेंथ ऑफ एन आर्क इज L is a theta upon 360 degree into 2 pi r. यावरून आपल्याला ही सूत्र मिळाली होती. A divided by pi r square is equal to theta upon 360 degree. Length of arc is a L divided by 2 pi r is equal to theta upon 360 degree. यांचा विचार केला तर आपण उजवी बाजू, दोघांची राईट साइड्स आर ऑल्सो इक्वल, दोघांच्या उजव्या बाजू समान आहेत. मग कोणाचंही एकाच सूत्र घेऊन आपण दुसऱ्याची किंमत मिळवू शकतो. आपण एरिया ऑफ ए सेक्टर पहिलाच घेऊया. एरिया ऑफ सेक्टर यामध्ये थीटा डिवायडेड बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर हा जर घेतला तर यामध्ये थीटा अपॉन 360 ची किंमत काय आहे? L अपॉन 2r. या
एरियामध्ये, कारण हे दोन राईट साइड सेम आहेत, मी याला नंबर 1 देतो आणि याला नंबर 2 देतो. फ्रॉम 1 and 2 व्हॅल्यू ऑफ 360 डिग्री इज इक्वल टू ऑल्सो L अपॉन 2 पाय आर. जर आपण हे सूत्र घेतलं तरी सुद्धा आपण या ठिकाणी ही किंमत मांडू शकतोय आणि हे सूत्र घेतलं तर ही किंमत मांडू शकतोय इंटू पाय आर स्क्वेअर. या पद्धतीने किंमत आली. दोघांमध्ये जे कॉमन आहे, समान आहे, ते निघून जाणार आहे. इथं पाय, इथला पाय निघून जाणार आहे, इथला 1 आर आणि इथला 1 आर निघून जाणार आहे. इथं L आणि इथला 1 आर राहिलेला आहे. LR divided by 2 means area of a sector is also called A. A is equal to LR into LR divided by 2 हा फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे. हाच फॉर्म्युला कशा पद्धतीने असणार आहे इथं आपण लिहूया. A means area of a sector is equal to L म्हणजे कोण आहे, लेंथ ऑफ आर्क. R कोण आहे, रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल आपण रेडियस फक्त लिहू, डिवायडेड बाय 2. या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे. म्हणजे जर या ठिकाणी आपल्याला थीटा दिलेला आहे, त्यानंतर पाय 3.14 किंवा 22/7 असू शकतोय आणि रेडियस दिलेले असेल तर आपण एरिया ऑफ सेक्टर किंवा लेंथ ऑफ आर्क मिळवू शकतोय. त्याच्याऐवजी जर आपल्याला मेजर ऑफ आर्क म्हणजे थीटा दिलेला नाही तर आपण या सूत्राचा वापर करू शकतोय. लेंथ ऑफ आर्क दिलाय, एरिया ऑफ सेक्टर काढू शकतोय, एरिया ऑफ ए सेक्टर दिलाय, लेंथ ऑफ आर्क काढू शकतोय. ह्यासाठी आपल्याला हवी असते फक्त त्रिज्या. यानुसार आपण ह्या किमतीचा वापर करू शकतोय. इथं हे सूत्र दोन पद्धतीने इथं आपण मांडूया. म्हणजेच A इज इक्वल टू LR डिवायडेड बाय 2 हे मिळू शकते किंवा L इज इक्वल टू 2A डिवायडेड बाय R. L इज इक्वल टू 2A डिवायडेड बाय R. याही पद्धतीने आपल्याला हे सूत्र मिळू शकतात. म्हणजे फक्त हेच सूत्र मिळते असं नाही, हेही सूत्र आपल्याला मिळू शकते. एरिया ऑफ ए सेक्टर हा मिळू शकतोय आणि लेंथ ऑफ द आर्क हे सुद्धा सूत्र मिळू शकते. म्हणजे ह्यांचा उपयोग आपण इथं मांडू शकतो. म्हणजे थीटा छेद 360, थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री याचं रिलेशन A डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर आणि इथं आहे L डिवायडेड बाय 2 पाय आर. याही पद्धतीनं आपल्याला किंमत मिळू शकते. म्हणजे 1 आणि 2 ह्या दोघांचा उपयोग केला. फ्रॉम 1 and 2 म्हणू, इथं म्हणलो तर शकतोय आणि इथंही म्हणू शकतोय आपण. जे दोन्ही सूत्रांचा वापर केला, रिलेशन बिटवीन द लेंथ ऑफ द आर्क अँड द एरिया ऑफ ए सेक्टर वापर केला की आपल्याला या पद्धतीनं सूत्र मिळतात. ह्या दोघांचा वापर करून म्हणजे लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर याचा वापर करून आपल्याला काही उदाहरणं सोडवून दिलेली आहेत आणि ती आपल्याला पाहायची आहेत पुढच्या भागात. भेटूया पुढील भागात सोडवलेली उदाहरणं घेऊन, म्हणजे 7.3 च्या अगोदरची उदाहरणं घेऊन भेटूया. धन्यवाद.